स्वतःची स्वप्न असलेली एक मुलगी, पण समाजाला तिच्या स्वप्नांपेक्षा तिचं लग्न महत्त्वाचं वाटतं. आज आपण पाहूया अमोलीची कथा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आजपासून आपण सुरू करतो एक नवीन स्त्रीविषयक सिरीज, अमोली. ही कथा आहे एका साध्या स्वप्नाळू मुलीची, जी स्वतःच्या पायावर उभं राहायचं स्वप्न पाहते. पण तिचं आयुष्य एका वळणावर उभं राहतं, जेव्हा अचानक तिच्या घरात लग्नाचा विषय निघतो. तर चला मग सुरू करूया अमोली भाग पहिला. अमू, मेरी जान, क्या काका ने तुम्हें परमिशन दे दी? अभी कहा जास्मिन, अभी तो मैंने उनसे बात भी नहीं की. अमू ने थोडं नाराजीत म्हटलं. अरे तू फिकर ना कर, अगर तुझसे नाही होत तर मी आहेच. जास्मिनचं हिंदी मराठी मिक्स बोलणं ऐकून आता अमूच्या चेहऱ्यावर स्माईल आली. नाही, तू राहू दे, मीच प्रयत्न करून बघते. तसं पण अजून त्या कंपनीतून रिप्लाय आला नाही. रिप्लाय आल्यावर जर बाबांशी बोलली तर एखाद्या वेळेस बाबा समजून घेतील. यावेळेस मात्र तिच्या बोलण्यात थोडा उत्साह होता. हाँ हाँ ठीक है, वैसे भी मुझे लगता है कि उस कंपनी का नाम सुनते ही काका तो उछल पड़ेंगे. मेरा तो उसमें काम होने वाला नहीं, वरना मेरे भाईजान तो मुझे आज ही छोड़ के आ जाते. जास्मिन हसत हसत म्हणाली. तसं अमूसुद्धा हसली. होप सो. ओमेगा कॉर्पोरेशन माझी ड्रीम कंपनी आहे. एकदा का माझं त्यात सिलेक्शन झालं की तू बघच, मी छोटीलासुद्धा हात देऊन माझ्या बरोबरीत वर ओढेल. अमू स्वप्नात हरवत म्हणाली. हाँ तेरी बात तो सही है, लेकिन लोग बड़े हो जाने पर छोटे लोगों को अक्सर भूल जाया करते हैं. लेकिन तू अपनी छोटी सी दोस्ती को याद रखना. तुझे भूलकर मुझे क्या जन्नत की सैर करनी है? जास्मिन नाटकी करत म्हणाली. तसं अमूने सुद्धा तिच्या नाटकात सामील होत तिला उत्तर दिलं. अरे ओ, जन्नत नहीं जहन्नम होता है. तिचं बोलणं ऐकून जास्मिनने डोक्याला हात मारून घेतला. त्यावर अमूसुद्धा खडखडून हसली. ऐसे कैसे हम दोनों को साथ में जन्नत में जगह मिलेगी, म्हणून म्हटलं तुझ्याशिवाय स्वर्गात जाईल. ठीक आहे, चल ठेवते. बहुतेक बाबा आले. तुला तर माहीत आहे, त्यांना फोनवर बोलताना दिसली तर परत चिडचिड करतील. तिला तिच्या बाबांचा बाहेरून आवाज येत होता. तसं तिने एक नजर दरवाजाच्या बाहेर टाकली आणि जास्मिनला म्हणाली. हाय रे अपने दोस्ती के दुश्मन, चल जाने दे, कल मिलते हैं, बाय. जास्मिनने सुद्धा घाई करत फोन ठेवला. बाय. अमूने फोन ठेवला आणि ती रूममधून बाहेर आली. तर ही आपल्या कथेची नायिका अमोली. गिरीश सोनवणे जे बँकेत क्लार्क म्हणून कार्यरत आहे, त्यांचं मोठं कन्यारत्न. गिरीश सोनवणे आणि वसुंधरा सोनवणे या दाम्पत्याला 2 मुली, मोठी अमोली आणि लहान नक्षत्रा. गोरा रंग, गोल चेहरा, सरळ नाक, पानेदार डोळे, दिसायला एकदम नाजूकशी सुंदर अशी अमोली ही नुकतीच बीटेक कॉम्प्युटर 87% उत्तीर्ण झाली होती. तिची लहान बहीण 11 सायन्स शिकत होती. अहो मी काय म्हणते, मोठ्या ताईंचा काहीतरी महत्त्वाचा फोन आला होता. तुम्हाला फोन करायला सांगितलं आहे. अमोली पुढच्या खोलीत येऊन पडद्याजवळ उभी राहिली. तेच तिची आई पाण्याचा ग्लास देत तिच्या बाबांना म्हणाली. गिरीशरावांनी खिशातून मोबाईल काढत त्यांच्या बहिणीचा फोन आला आहे की नाही ते बघितलं. मला तर काही तिचा फोन आला नाही, पण ठीक आहे, मी थोड्या वेळात लावून बघतो काय म्हणते ते. तेवढ्यात त्यांचे लक्ष पडद्याजवळ उभ्या असलेल्या अमोलीकडे गेले. काय झालं अमू, तू तिथे का उभी आहेस? काही नाही बाबा, ते तुम्ही आत्ताच आले ना म्हणून. ती त्यांच्या शेजारी येऊन बसत म्हणाली. अमू, तू आता बसू नको, चल बरं मला थोड्या पाथऱ्या लावू लाग. तिची आई तिला म्हणाली. तसं तिने वैतागून बाबांकडे बघितलं. आई, पाथऱ्या काय म्हणते, अडूअडी म्हण त्याला. आणि जरा त्या छोटीला पण काम सांगत जा. ती तर कॉलेजवरून घरी आली तेव्हापासून नुसता मोबाईल धरून बसली आहे. अमू तिच्या आईला म्हणाली. तसं तिच्या बाबांच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली. तसे तिचे बाबा फार प्रेमळ होते, पण स्वभावाने तेवढेच स्ट्रिक्टसुद्धा. घरात कोणतीही गोष्ट त्यांच्या मनाविरोधात झालेली त्यांना मुळीच खपायची नाही.
अमोली आणि वसुंधरा किचनमध्ये गेल्या. तसं तिच्या बाबांनी खिशातून मोबाईल काढत त्यांच्या मोठ्या बहिणीला फोन लावला. अमू, जा बेटा, छोटीला आणि बाबांना जेवणासाठी बोलवून आण. तशी अमूने तिची मान हलवली आणि ती तिच्या छोट्या बहिणीला आणि बाबांना जेवणासाठी बोलवून घेऊन आली. अरे वा, आज तर छानच बेत केलेला दिसतो. भरलेलं ताट बघून तिचे बाबा बोलले. ते काय आहे ना, अमोलीचं कॉलेज संपल्यामुळे सध्या ती घरीच असते, म्हणून मग तिची थोडी मदत होते, तिची आई म्हणाली. तसं तिच्या बाबांनी तिच्याकडे बघत पुन्हा ताटाकडे बघून जेवायला सुरुवात केली. काय हो, झालं का ताईंशी बोलणं? काय म्हणत होत्या त्या? वसुंधरा म्हणाल्या. तसं अमोलीच्या बाबांनी पाण्याचा घोट घेत ग्लास खाली ठेवला आणि त्यांना म्हणाले, ते आपण तिच्या पुतण्याच्या लग्नात गेलो होतो ना, तेव्हा तिथे तिच्या नात्यातले कोणी शिर्के म्हणून आले होते. त्यांनी आपल्या अमोलीला बघितलं आणि त्यांना आपली आवडली आहे म्हणे. अमोलीने तिच्या वडिलांकडे बघितलं. तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव बघून तिच्या हातातला घास तसाच राहिला. तिने एक वेळ तिच्या आईकडे बघितलं तर तिच्या आईच्या चेहऱ्यावर पण आनंदाचे भाव होते. तिने त्या दोघांवर पुन्हा एकदा तिची नजर फिरवली. तिला असं वाटलं की तिचे आईवडील तिच्या लग्नाचा विषय केल्यावर तिच्या मनातलं जाणून घेण्यासाठी एखाद्या वेळेस तिच्याकडे बघतील, पण नाही. मग तिने तिच्या लहान बहिणीकडे बघितलं तर तिची लहान बहीण तिरक्या नजरेने तिच्याकडेच बघत होती. तसं त्या दोघांकडे बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती ताटाला नमस्कार करून तिथून उठून तिच्या खोलीत गेली. अरे, हिला काय झालं? तिला तसं जाताना बघून तिचे बाबा मागून तिला आवाज देत म्हणाले. लाजली वाटतं, या वयात पोरींना असंच होतं. तिच्या आईने तिच्या बाबांना स्पष्टीकरण दिलं. तसं तिच्या बहिणीने तिची मान नकारात हलवली आणि खाली मान घालून आपल्या जेवणावर कॉन्सन्ट्रेट केलं. मित्रांनो, जर अमोलीची ही सुरुवात तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचे विचार, भावना कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा प्रत्येक कमेंट माझ्यासाठी खूप खास असतो. आणि अशीच स्त्रीविशेष कथा, भावनिक स्टोरीज पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन भाग अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळेल. भेटूया पुढच्या भागात.